स्पष्ट मत आहे की पनवेल महानगरपालिका होणं अतिशय सर्वांच्या दृष्टीनं गरजेचं आहे. कारण महानगरपालिका झाल्यानंतर आपल्या गावांचा, आपल्या शहराचा सर्व प्रकारे विकास होण्यास मदत होईल. काही लोक विरोध करत आहेत, पण माझ्या मते मला वाटतं की ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी विरोध करायला बघतात. पण संपूर्ण पनवेलमध्ये फिरत असताना, तालुक्यामध्ये, शहरामध्ये फिरत असताना बहुतेक नागरिकांचं असं म्हणणं आहे की पनवेल महानगरपालिका कधी एकदा होते तर त्याच्यामध्ये तुमचा FSI वाढणार आहे, नोकरीच्या धंद्याच्या सुविधा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जनतेला मिळणार आहेत, चांगलं शिक्षण घेणारे तरुण आहेत, अशा लोकांना नोकरीच्या संधी सुद्धा किंवा व्यापार धंद्याच्या सुद्धा या ठिकाणी संधी जास्त प्रकारे मिळणार आहेत. आणि म्हणून सर्व जनतेच्या प्रमाणे मलाही वाटतं की ही महानगरपालिका होणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करीत इच्छितो भारतीय जनता पक्षाच्या वतीनं. कारण पनवेलला महानगरपालिका व्हावी अशा प्रकारचा मानस सर्वसामान्य माणसाचा सुद्धा. महानगरपालिकेला लागणाऱ्या सर्व गोष्टी आज या ठिकाणी आहेत. शिडकोच्या माध्यमातून कामोटा, कळंबोली, त्याच्यानंतर कारगर हे तर डेव्हलप झालेलेच आहे, परंतु ग्रामीण भाग सुद्धा आज महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचा डेव्हलप झाला आहे. जोपर्यंत महानगरपालिका येत नाही तोपर्यंत या सुविधा, तर शेवटी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फार मोठ्या सुविधा काही मिळत नाही. पण नगरपालिका जरी असली तरी फंड्स अपुरे पडतात. महानगरपालिका आली का की फंड्स निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतात. फक्त सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे की ज्यावेळी महानगरपालिका येईल त्या सर्वसामान्य माणसाची ग्रामपंचायतीमधली जी घरं त्यांनी अधिकृत बांधले त्याला कसल्या प्रकारचा हातोडा आणू नये, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला या गोष्टी परवडतील. टॅक्स जरी वाढला तरी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचे ह्या निधी येतील आणि निश्चितपणे त्या गावाचा विकास होऊ शकतो. आणि म्हणून महानगरपालिका व्हावी या मताचा मी आणि माझा पक्ष आहे. पनवेल महानगरपालिका होणे ही काळाची गरज आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता ग्रामपंचायतींना विकासाला मर्यादा आहेत आणि महानगरपालिकेची स्वतःची विकास यंत्रणा असणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास हा नक्कीच होणार आहे. सिडकोच्या आजूबाजूला आणि MIDCच्या आजूबाजूला जी शेतकऱ्यांची नापीक जमीन आहे त्या नापीक जमिनीला योग्य भाव मिळत नाही आणि चांगला FSI सुद्धा नाही. आणि जर महानगरपालिका झाल्यास शेतकऱ्याची शिकलेली मुलं ही पुढं बिल्डर होऊ शकतात आणि चांगला विकास करू शकतात असं मला वाटतं. आणि महानगरपालिकेचा निवडून आलेला नगरसेवक पूर्ण जनतेची समस्यांची जाणीव असल्या कारणाने तो नगरसेवक आपल्या वार्डाचा चांगला विकास करू शकतो. कारण सिडकोचे अधिकारी आणि इंजिनियर लोक हे सिडकोचा विकास करत असतात, पण मुळात ज्या जनतेच्या मूळ समस्या आहेत सिडकोच्या अभियंत्यांना त्या गोष्टीची कल्पना नसते आणि ही नगरसेवकाला ही पूर्ण कल्पना असल्या कारणाने, स्थानिक नगरसेवक असल्या कारणाने तो चांगल्या समस्यांचं निवारण करू शकतो असं मला वाटतं. पनवेल महानगरपालिका झाली तर अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण गाव पातळीवर लोकांचा विकास होत नाही, रस्त्याची सुविधा नाहीये, लाईटची सुविधा नाहीये, पाण्यासाठी लोकांना इकडे तिकडे धावावं लागतं, पाण्याची सुद्धा सुविधा नाही. आणि सिडकोच्या सेंटरमध्ये जेवढ्या लोकांच्या जमिनी आल्या त्या जमिनीला एका गुंठ्याच्या एक प्लॉटला करोड रुपये मिळतात आणि या पूर्ण ग्रामीण भागातल्या जमिनींना शून्य किंमत आहे. कारण 40 गुंठ्याच्या एकरला करोड रुपये मिळत नाही. किती वाईट गोष्ट आहे. प्लस ग्रामपंचायत पातळीवर कुठल्याही पद्धतीचा कारभार चांगला चालत, भ्रष्टाचारशिवाय दुसरा मार्गच नसतो. जर महानगरपालिका झाली तर चांगल्या पद्धतीची कामं करता येतील, चांगली क्वालिटीची कामं करता येतील. कारण तिथे इंजिनियर या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्यांना करता येतात प्लॅनिंग मध्ये.